कोरोना व्हायरसने सुमारे 4 वर्षापूर्वी जगभरात थैमान घातलेलं आपण पाहिलं आहे। यामध्ये लाखो लोकांनी आपला जीव गमावला होता। यावेळी आरोग्य यंत्रणांवरती अतिरिक्त ताण देखील पडल्याचं आपण पाहिलं आहे। त्यामध्ये अनेक रुग्णांचे मोठ्या प्रमाणावर हाल देखील झालेले आहेत। आता पुन्हा एकदा कोरोनाने डोकं वर काढलं आहे। यामुळे आरोग्य विभाग आता सतर्क झाला असून विशेष अशी खबरदारी देखील घेतली जात आहे। मात्र बाधितांच्या संख्येमध्ये दिवसेंदिवस आपल्याला वाढ होताना दिसत आहे। त्यामुळे भारतात आणि इतर देशात देखील चिंता वाढलेली आपण पाहतो आहे। आजपर्यंत म्हणजे 26 मे 2025 पर्यंत भारतात एकूण कोविड-19च्या सक्रिय रुग्णांची संख्या ही 1009 एवढी आढळून आलेली आहे, अशी माहितीच केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने दिलेली आहे। यापैकी नुकत्याच 752 नवीन रुग्णांची नोंद झालेली आहे। केरळमध्ये सर्वाधिक 430 सक्रिय रुग्ण आहेत। त्यानंतर महाराष्ट्रात 209, दिल्लीत 104 आणि कर्नाटकामध्ये 47 रुग्ण आपल्याला आढळून आल्याचं दिसत आहे। तर अंदमान आणि निकोबार, अरुणाचल प्रदेश, आसाम, बिहार, चंदीगड, हिमाचल प्रदेश, जम्मू आणि काश्मीर, झारखंड, लडाख, लक्षद्वीप या राज्यांत आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये कोणत्याही प्रकारचे सक्रिय रुग्ण अद्यापपर्यंत देखील आढळून आलेले नाहीत। मात्र आता याबाबतची माहिती आणि आकडेवारी केंद्रीय आरोग्य विभागाकडून जाहीर केली जात आहे। महाराष्ट्रात सर्वाधिक मुंबई आणि पुण्यात रुग्णसंख्येत वाढ होताना दिसत आहे। 26 मे रोजी म्हणजेच आज राज्यात 43 रुग्णांची आपल्याला म्हणजेच ते नवीन रुग्णांची नोंद झाली। त्यापैकी 35 रुग्ण हे मुंबईतील आहेत। मे महिन्यात मुंबईत सरासरी 9 रुग्ण रोज आढळत आहेत। ठाणे येथे मुंब्रा येथील 21 वर्षीय राहणाऱ्याचा देखील यामध्ये मृत्यू झाला आहे, जो कोविड-19 पॉझिटिव्ह होता। कोल्हापूरमध्ये 2 नवीन रुग्ण देखील आढळून आलेले असून एकूण रुग्णसंख्या ही 5 वर पोहोचली आहे। दिल्लीत 3 वर्षांनंतर प्रथमच 23 रुग्णांची नोंद झाली असून रुग्णालयांना बेड, ऑक्सिजन सिलेंडर, चाचणी किट आणि लसींची उपलब्धता सुनिश्चित करण्याचे निर्देश देखील आरोग्य विभागाकडून आणि संबंधित यंत्रणांकडून देण्यात आलेले आहेत। नोएडा आणि गाझियाबाद सारख्या दिल्ली NCR शहरांमध्ये देखील रुग्ण आढळत आहेत। कर्नाटकात 35 नवीन रुग्ण आढळलेत। त्यापैकी एक 9 महिन्यांचा बालक देखील असल्याचं म्हटलं जात आहे। मुंबईतील KM रुग्णालयामध्ये 2 कोविड पॉझिटिव्ह रुग्णांचा मृत्यू झाला आहे, परंतु दोन्ही रुग्णांना इतर गंभीर आजार देखील होत आहे असं देखील म्हटलं जात आहे। कर्नाटकात 35 नवीन रुग्ण आढळले आहेत। त्यापैकी एक 9 महिन्यांचा बालक आहे, हे मी यापूर्वीच आपल्याला यामध्ये सांगितलेलं आहे। तसंच मुंबईतील KM रुग्णालयात 2 कोविड पॉझिटिव्ह रुग्णांचा देखील मृत्यू झाला आहे। तसंच भारतातील किंवा इतर देशातील जे तज्ज्ञ आहेत त्या तज्ज्ञांचं मत असं आहे की सध्याचे रुग्ण हे सौम्य स्वरूपाचे असून रुग्णालयात दाखल होण्याची देखील गरज फारच कमी प्रमाणात आहे। तरीही वृद्ध आणि रोगप्रतिकारक शक्ती कमी आहे अशा व्यक्तींनी मास्क घालणे, हात स्वच्छ ठेवणे आणि गर्दीच्या ठिकाणी जाणं देखील टाळलं पाहिजे। यांसारख्या खबरदारीच्या काही उपायांचे पालन देखील करावे असं आवाहनच तज्ज्ञांकडून केलं जात आहे। यापूर्वीच्या आकडेवारीनुसार 19 मे 2025 रोजी देशात 257 सक्रिय रुग्ण होते, जे आता वाढून 1009 झालेले आहेत। सरकार आणि आरोग्य यंत्रणा सतर्क असून रुग्णालय सुसज्ज ठेवण्याचे निर्देशच संबंधित अधिकारी आणि यंत्रणा तसंच आरोग्य विभाग यांना देण्यात आलेले आहेत। कोविड-19चा नवीन व्हेरियंट्स आपल्याला यामध्ये आढळून येत आहे। विशेषतः JN1, NB181 आणि LF7 आढळलेले असून त्यांच्या संसर्गशीलतेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे। तज्ज्ञांचे मते सध्याचे रुग्ण सौम्य स्वरूपाचे असून रुग्णालयात दाखल होण्याची गरज काही प्रमाणात कमीच आहे। तरी वृद्ध आणि ज्यांची रोगप्रतिकारक शक्ती कमी आहे अशांनी मास्क घालणे, स्वच्छ हात धुणे आणि गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळलं पाहिजे। यांसारख्या खबरदारी घेतल्या तरच यापुढे कोविड-19 पसरणार नाही।
त्याला आपण आळा घालू शकतो। तसंच इतर काही मुद्द्यांवर देखील वरील स्तरावरती चर्चा सुरू आहे। कोविड-19 पासून बचावासाठी दिल्ली, महाराष्ट्र, केरळ, कर्नाटक यांसारख्या राज्यांमध्ये खबरदारी बाळगण्यावरती विशेष असा भर दिला जात आहे। अशाही देशांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या सतत वाढत असल्याचं केंद्र सरकारने 12 मे पासून पुन्हा एकदा कोरोना रुग्णांची आकडेवारी किंवा अपडेट देण्यास सुरुवात केलेली आहे। कोरोना देशातील 11 राज्यांमध्ये पसरलेला आहे। यामध्ये दिल्ली, महाराष्ट्र, गुजरात, केरळ, तामिळनाडू, हरियाणा, पुडुचेरी, पश्चिम बंगाल, सिक्कीम, राजस्थान आणि कर्नाटक या आणि इतर काही भागांचा यामध्ये समावेश आहे। त्यामुळे या कोविड-19 पासून आपण किंवा या नवीन व्हेरिएंट पासून आपण सावध राहिले पाहिजे। आवश्यक त्या काळजी आपण घेतलेली पाहिजे। तेव्हाच आपण कुठेतरी या कोविड व्हेरिएंटला किंवा कोविडला आपण आळा घालू शकतो, असंच तज्ज्ञांचं मत आहे। या माहितीबद्दल आपल्याला काय वाटतं हे कमेंट्स बॉक्समध्ये मांडायला मात्र विसरू नका। आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सह्याद्री एक्सप्रेस या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। तुर्तास धन्यवाद। नक्कीच भेटूयात पुढील व्हिडिओ।